संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 26 तारखेला असणार आहे। कोर्टाकडून आरोपींची ओळख परेड करण्यात आली। कोर्टाने आरोपींना हात वर करायला सांगितलं, त्यावेळी वाल्मिक कराडनं हात जोडले। आरोपी वाल्मिक कराड न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होता आणि आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 26 तारखेला होणार आहे। तर देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडलं आपण पाहतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 26 तारखेला असणार आहे। आरोपी वाल्मिक कराड न्यायालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिला। कोर्टाने आरोपींना हात वर करायला सांगितलं, त्यावेळी वाल्मिकनं हात जोडले। आरोपीच्या वकिलांनी जबाबाच्या कॉपी मागितल्या। पुढच्या तारखेला जबाबाच्या कॉपी देऊ असं सरकारी वकिलांनी सांगितलंय। तर चार्जशीट मिळाली का, वकील दिले आहेत का, कोर्टाने आरोपींना ही विचारणा केली। होय असं आरोपींचं न्यायालयाला उत्तर आहे। तपासावर आक्षेप आहे का, फिर्यादी शिवराज देशमुखांना ही विचारणा करण्यात आली। तर कोणताही आक्षेप नाही असं शिवराज देशमुख यांनी म्हटलंय। सरकारी वकिलांची 26 तारीख देण्याची मागणी न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे।